एक अपघाताची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण ठार झाला तर 14 जण गंभीर झालेत। चिपळूण तालुक्यातील पेडांबे या गावाजवळ ही घटना घडली। सावर्डे येथे आठवड्या बाजारासाठी हा ट्रॅक्टर जात असताना ही घटना घडली। ट्रॅक्टरमधून जवळजवळ 25 जण प्रवास करत होते आणि आता जखमी प्रवाशांना नागरिकांना डेरवण इथल्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आणि आज अपघातासंदर्भातल्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत आहेत। प्रणव, आता जखमींची प्रकृती कशी आहे सांग। पेडांबे गावाजवळ अपघात घडलाय, अधिक काय माहिती आहे? पेडांबे या गावातून हे ट्रॅक्टर मधला काही लोक जी आहेत ती निघाली होती। तब्बल 25 जण एका ट्रॅक्टर मधला प्रवास करत होते आणि हा पेडांबे ग्रामपंचायतीजवळ ट्रॅक्टर आल्यानंतर हा ट्रॅक्टर पलटी झाला आणि पलटी झाल्यानंतर या ट्रॉली जी आहेत या माणसांवर पडली आणि त्यामुळे यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि उर्वरित जे 25 जणांपैकी 14 जण आहेत त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे। याच्यामध्ये सर्वाधिक मुलांचा समावेश आहे। जी छोटी मुलं आहेत तीच गंभीररित्या जखमी आहेत आणि त्यांना जे सावर्डे येथील डेरवण हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर अधिक उपचार सध्या या ठिकाणी सुरू आहेत। मात्र तब्बल 25 जण ह्या ट्रॅक्टर मधून प्रवास करत होते आणि सावर्डेच्या आठवड्या बाजारात येथे जात होते। आता परिस्थिती अशी आहे की या जखमींमध्ये मुलांचा सर्वाधिक समावेश आहे, त्यामुळे तातडीने यांच्यावर उपचार करण्यासाठी आता डॉक्टरांच्या टीम या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली। मात्र 14 पेक्षा जास्त जण आता गंभीर असल्याचं पुढे येत आहे। गिरीश, प्रणव, एका ट्रॅक्टरमधून 25 जण प्रवास करतायत ही देखील एक चुकीची गोष्ट आहे। कदाचित या जास्त प्रवाशांचा लोड झाल्यामुळे कदाचित अपघाताचं एक ते कारण असू शकतं। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।